झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत आपल्यासोबत आहेत। संजय जी, आपली प्रतिक्रिया, कसाबला फासावर लटकवण्यात आलंय? माझी प्रतिक्रिया म्हणजे मी एका शब्दात सांगेन, एका वाक्यात सांगेन की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सरकारने वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे। कसाबला फाशी शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर 4 दिवसांनी दिली। सातत्याने बाळासाहेब मागणी करत होते कसाबला फासावर लटकवा, आणि आज त्यांच्या निधनानंतर 4थ्या दिवशी ही फाशीची प्रक्रिया पूर्ण करून त्याला फासावर लटकवलं, आणि ही बाळासाहेबांना सरकारने वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे, आणि त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत। नक्की। संजय जी, ज्या पद्धतीने या वेगवान घडामोडी घडल्या आणि जी गुप्तता बाळगण्यात आली आणि थेट बातमी धडकली कसाबला फासावर लटकवल्याची, या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्ही कसं बघता याकडे? नाही, अशा प्रकारच्या कारवाईमध्ये अत्यंत कमालीची गुप्तता पाळावी लागते। कसाब हा कोणी सामान्य गुन्हेगार नव्हता। नक्की। त्याने हिंदुस्थानवर केलेला हल्ला अत्यंत घृणास्पद, निर्घृण होता। 22 पोलीस अधिकारी शहीद झाले, 200च्या वर निरपराध नागरिक मारले गेले, आणि हे पाकिस्तानचं कारस्थान होता, पाकिस्तानने केलेला हल्ला होता। आणि कसाबच्या फाशीनंतर इथे या देशामध्ये आणि सीमेवरती त्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, दहशतवादी कारवाया होऊ शकतात। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचं, खास करून गृह मंत्रालयाचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत गुप्ततेनं ही कारवाई पार करून फक्त कसाबला फाशी दिल्याचीच बातमी बाहेर दिली। अशी गुप्तता अशा कारवाईमध्ये अत्यंत आवश्यक असते, आणि सरकार या परीक्षेत पास झालेलं आहे। नक्की। संजय जी, यातून आणखी एक मुद्दा पुढे आलाय, तो म्हणजे जर इच्छाशक्ती असेल तर या सर्व गोष्टी तातडीने होऊ शकतात। आता अफजल गुरु आणि इतरांचं काय? महाराष्ट्र सरकारने जी भूमिका घेतली कसाबच्या बाबतीत, त्याचं अनुकरण आता केंद्र सरकारने केलं पाहिजे, कारण केंद्रामधले गृहमंत्री सुद्धा हे मराठीच आहे, सुशीलकुमार शिंदे, आणि कसाबला सुद्धा फासावर लटकवून महाराष्ट्र सरकारने जे काय केलं, धाडस दाखवलं, त्या धाडसाची पुढली पायरी ही सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत गाठायला पाहिजे। अफजल गुरु हा कसाबच्या आधीपासून फाशीच्या प्रतीक्षेत आहे, आणि त्याने सुद्धा संसदेवर हल्ला केला, हे विसरता येणार नाही। त्याच्यामुळे ताबडतोब आता अफजल गुरुला फाशी देऊन देशवासियांच्या भावनांची कदर केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे। नक्की। संजय जी, गेली 4 वर्ष मुंबईकर या वेदना मनात घेऊन जगतायत। आज एक पूर्ण वर्तुळ पूर्ण झालं कसाबला फाशी देऊन, असं वाटतं? नक्कीच। गेले 4 वर्ष लोक, महाराष्ट्राची आणि देशातली जनता ही कसाबच्या फाशीच्या तृप्तीने वाट पाहत होती, आणि माननीय शिवसेना प्रमुख प्रत्येक वेळेला त्यांच्या भाषणातून, त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या बोलण्यातून हा सातत्याने उल्लेख करत होते की या निर्लज्ज सरकारला कसाबला पोसायला लाज कशी वाटत नाही। पण आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना सुद्धा आनंद झाला असता, पण त्यांच्या निधनानंतर सरकारने हे केलेलं आहे। मी परत सांगतो, सरकारने माननीय बाळासाहेबांना वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे। नक्की। संजय जी, आणखी एक मुद्दा, तो म्हणजे आर पाटील म्हणाले की जगाला आम्ही संदेश दाखवून दिला की भारतावर हल्ला कराल तर त्याचं उत्तर काय असेल। आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे पाकिस्तानचं यावर उत्तर कसं असेल, कारण पाकिस्तानने वेळोवेळी कसाब हा आपल्या देशाचा नागरिक नसल्याचंच वारंवार ढोंग केलं। आता नेमकी प्रतिक्रिया कशी असेल पाकिस्तानची, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय नेमके परिणाम उमटू शकतात, कारण आपण संपादक देखील आहात? मला असं वाटतं की पाकिस्तान काय म्हणते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। आर पाटील यांनी जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे। महाराष्ट्राने जगाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही अशा गोष्टींची पर्वा करत नाही, दहशतवादाविरुद्ध आम्ही लढणारं हे राज्य, हा देश आहे। मला असं वाटतं की संपूर्ण जग आज या कारवाईच्या मागे ठामपणे उभं राहील। पाकिस्तानकडे, आपल्याकडे पाकिस्तान काय विचार करेल हे पाहण्याची गरज नाही। धन्यवाद संजय जी। संजय राऊत, शिवसेनेचे खासदार प्रवक्ते, आपण त्यांच्याशी बोलत होतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।